आपण दैनंदिन आहार तालिकेत बरेच मसाले वापरतो. त्यातील एक उपयोगी आहे बडीशेप. जेवणानंतर मुखवास म्हणून हिचा प्रामुख्याने वापर केला जातो. पण ह्याहीपेक्षा हिचे महत्त्व औषधी म्हणून देखील भरपूर आहे. 1. बडीशेपेत पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन्स भरपूर आहेत. अजीर्ण, अपचन, मळमळ यावर बडीशेप खाल्ल्यास आराम पडतो. खोकला झाल्यास किंवा असल्यास बडीशेप व मध एकत्रित घ्यावे. बडीशेप व खडीसाखर एकत्रित खाल्ल्यास डोळे निरोगी राहून चष्मा लागत नाही. 2. काळे मीठ, बडीशेप व जिरे कुटून जेवणानंतर खावे. पचन नीट होते. नियमित सकाळी पाण्यात बडीशेप व मध घेतल्याने वजन वेगाने कमी होते. बडीशेप रक्तशुद्धी करते. ब्रेस्ट कॅन्सर आटोक्यात येतो. बडीशेप खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास जेवणानंतर बडीशेप खावी. अंजीर व बडीशेप एकत्रित खाल्ली तर दमा व श्वसनाचे आजार बरे होतात. 3. अनियमित मासिक चक्र नीट होण्यास बडीशेप व गूळ खावे. बडीशेप व खडीसाखर घेतल्याने हातापायाची जळजळ व थकवा दूर होतो. यात असलेले एन्झाईम पाचक रस निर्माण करतात. त्यामुळे आव, बद्धकोष्ठ, आतड्याची सूज, कोलायटिस, आम्लपित्त असे आजार होऊ शकत नाही. 4. बडीशेपेत पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. बडीशेप, ज्येष्ठ मध व बडी वेलची एकत्रित करून काढा बनवून घेतल्यास कफ, सर्दी, खोकला, समूळ उच्चाटन होते. मेंदूचे उत्तम टॉनिक आहे. युरिन साफ होत नसेल तर याचे चूर्ण घ्यावे. सर्व मूत्रविकार बरे होतात. 5. शरीरावर सूज असल्यास बडीशेप खावी. बाळंतपणात बडीशेपमुळे दूध जास्त येऊन बाळाचे चांगले पोषण होते. केशवर्धक आहे. बडीशेप मधुमेहात रेटिनोपॅथी आजार आटोक्यात येतो. बडीशेप खाल्ल्यास माउथ फ्रेशनर म्हणून उपयोग होतो.